प्लीज आपल्याला विनंती असेल थोडी घाई करा. निलेश सर कंटिन्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय माथेरानचा वंडर बॉय कुमार शेटे. याला विनंती करेन आपण टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती या. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी देवीदास सर यांना विनंती करेन आपण टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती या प्लीज. कुमार शेटे प्लीज या. आणि गेम चेंजर या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं शेवटचं षटक 6 चेंडू 8 धावांची गरज असताना मात्र समीरने षटक हाताळलं. तर गेम चेंजर समीर प्लीज या. ऑरेंज कॅप आजच्या दिवसातली पहिली ऑरेंज कॅप आपण जर पाहिलं तर कुमार शेटे यांच्या डोक्यावरती जाऊन बसेल. कारण अफलातून बॅटिंग केली. कालचा दिवस त्यांनी कुमार शेट्टींनी गाजवलाय. आजच्या पहिल्याच सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग केली. निलेश सर चला दोन्ही संघ राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचे. टीम मीटिंग घ्यायची नाही. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवायचे. तर नक्कीच इथे मात्र ऑरेंज कॅप दिली जाईल. परंतु 2008ला जर आपण चर्चा केली तर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावरती होती? मॅन फ्रॉम श्रीलंका सनथ जयसूर्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप होती, ज्याने मात्र 31 षटकार 14 मॅच मध्ये ठोकले होते. अतिशय चांगली बहारदार खेळी सनथ जयसूर्याने 2008च्या IPL मध्ये केली. पर्व 3 मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय. निलेश सर कंटिन्यू बोला तुम्ही. इथे का तर नक्कीच इथे मात्र आपण ऑरेंज कॅप या खेळाडूला परिधान करतोय. रोहितला विनंती करेन प्लीज या. गेम चेंजर 6 चेंडू 8 धावांची गरज असताना समीर, मी सांगितलं होतं की ही मॅच अजूनही संपलेली नाही. कारण कालच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने समीरने गोलंदाजी केली होती आज मात्र गेम चेंजर ठरतोय. 6 चेंडू 8 धावा डिफेंड केल्यात या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग यार. निलेश सर कंटिन्यू करा. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी एका बाजूला प्रताप सपकाळ तर दुसऱ्या बाजूला सुनील शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि या जोडीला रोखण्यासाठी सागर सपकाळ बॉलिंग मार्कवरती. आयकॉन खेळाडू इथे मात्र येऊ दिला. तदनंतर हलक्या हाताने सन्मान दिला या बॉलला. एक धाव इथे मात्र अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा या बॉलवरती अंकित होतील. नक्कीच आपण ज्या वेळेस IPL बद्दल संपूर्ण चर्चा केली तर माफ करा की ऑरेंज कॅप 2008ला जर कोणाच्या डोक्यावरती असेल तर शॉन मार्श या खेळाडूच्या डोक्यावरती होते. परंतु षटकार किंग जर 2008ला कोणाला ओळखलं गेलं तर सनथ जयसूर्याला षटकार किंग 2008ला IPL मध्ये ओळखलं गेलं, ज्याने 14 मॅच मध्ये 31 षटकार ठोकले. परंतु उत्कृष्ट गोलंदाज सोयल तन्वीर ठरला होता 2008ला. हा IPLचा लेखाजोखा आहे. IPL कन्सेप्ट भारतामध्ये 2008 साली दाखल झाला. अजूनही IPL त्याच थाटामाटात सुरू आहे. या बॉलला स्विंग करून दिलाय. त्या रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. डीप मिड विकेट सीमा रेषा पार बॉल चाललाय. मितील धावा 4 येतोय चौकार. रेंजर्स 11 सोशल लायन्स. चला स्पीडअप घ्या. टाइम इथे लावलेला आहे तुमचा. आम्ही सातत्यपूर्व सूचना देतोय. धावफलकावरती जातो. धावा लागल्या 6 धावा. स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघ जाऊन पोहोचलाय. प्रताप सपकाळ KSK आयकॉन बॅटिंग मार्क वरती अलीकडच्या काळामध्ये चांगला परफॉर्मन्स या प्रतापने दाखवला. या बॉलला उडवलाय. बॉल सरळ येतोय हातामध्ये. अतिशय चांगली झेल लॉंग ऑफ वरतून पकडली आहे. प्रशांत शेट्टे अतिशय अफलातून झेल. खूप महत्वाची विकेट. प्रताप सपकाळला इथे मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आले. विकेट गिरतावा संगीत बसावा.
मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती प्राचारण केले सावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम सर्जापूर दत्ता मोहिते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला बॅकफुट वरती जाऊन याला चांगली दिशा दिली. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. एकदा ते मात्र अंकित करतील. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दत्ता मोहिते जाऊन पोहोचलेत. लेदर बॉल क्रिकेटचे खूप महत्वपूर्ण घटक मैदानाच्या आतमध्ये आजही 40+ जरी खेळाडू असले तरी देखील लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून या खेळाडूला मागणी चांगली आहे. इथे मात्र हा स्ट्रोक पहा स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलं होतं. थोडीशी जर बीट करून गेला असता क्षेत्ररक्षकाला बॉल तर 4 धावा नक्कीच अंकित झाल्या असत्या. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं संपलं. 7 धावा धावफलकावरती लागल्या. चला यानंतरची मॅच आहे रेंजर्स 11 विपक्ष सोळशी लायन्स. इनिंग नंतर टॉससाठी यायचं आहे. चला दोन्ही संघांसाठी टाइम लावलेला आहे आपण याची नोंद घ्या. तर आता मात्र बॉलिंग मार्क वरती सातारा टेनिस बॉल आणि वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा सतीश सनस बॉलिंग मार्क वरती आलाय. अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने छाप सोडली आहे. असा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. परंतु ज्या वेळेस आपण सतीश सनस बद्दल चर्चा करतो एक गाव अकराम मधून त्यांचा आसरे 11 संघ हा फायनल मध्ये सातत्यपूर्व बघायला मिळालाय. इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे आनंद स्मृती 11 संघाने. आणि जिथे मात्र आपण चर्चा करतो या दोन खेळाडूंबद्दल स्ट्रायकिंग एंडला सुनील कुरुशी गावचा खेळाडू बॅटिंग मार्क वरती सज्ज होईल. तर एका बाजूला सतीश सनस बॉलिंग मार्क वरतून निघतोय. तर सुनील शिंदे चॉईस प्लेअर बॅटिंग मार्क वरती सज्ज होतोय. तर निघतोय गोलंदाजी मार्क वरतून सतीश सनस मॅन फ्रॉम आसरे. या बॉलला हवेत खेळला एलिव्हेशन. या बॉलच्या पाठीमागे जास्त क्षेत्ररक्षक धावत गेले. कव्हरचे झेल सोडला. तदनंतर अंकित केल्या या बॉल वरती धावा 2. तर नक्कीच आपण चर्चा करतोय बॅटिंग पॉवर प्लेची पंचांनी मैदानाच्या आतमध्ये घोषणा केली आहे. पहिल्या बॉलिंग पॉवर प्ले मध्ये फक्त धावा बनवल्या 7 धावा. स्ट्रोक चांगला बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली. त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नसतील. बॉलचा पाठमोरा करतील. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे फरार मिळतील धावा 4. येतोय चौकार डीजे. चला वेळ घेऊ नका विनंती असेल. आपण खूप वेळ घेताय. लॉर्ड शिवा ठाणे आपण खूप वेळ घेताय. पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. शेवटच्या ओव्हरमध्ये टाइम नाही राहिला तर पॅनल्टी दिली जाईल. खोलवर टप्प्याचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु मिड ऑफला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केला कोणताही धाव नसेल. 10-28 ला झाली. 10-28 डावीशी सोडून जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली. अवंतर धाव इथे मात्र मिळते. आणि जिथे मात्र सतीश सनस एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु बॉलिंग पेक्षा त्याची फलंदाजी ही बरदार आहे. परंतु आज बॉलिंग करतोय. या बॉलला चांगला स्ट्रोक. एक धाव इथे मात्र अंकित केले. दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलं जाईल की काय परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दत्ता मोहिते जाऊन पोहोचलेत. आणि ज्या वेळेस आपण दत्ता मोहिते यांच्याबद्दल चर्चा केली उच्च शिक्षित दत्ता मोहिते आहेत. बीकॉम कंप्लीट केलंय. IT फील्ड मध्ये दत्ता मोहिते कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर राहुल द्रविड एक उच्च शिक्षित खेळाडू होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये आपण चर्चा करू. नक्कीच इथे मात्र हा बॉल टाकणं थांबवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की इथे मात्र फलंदाजाला आउट केलंय.
सुनील शिंदे माघारी परतलाय. डीजे या. अनाक्ष गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. नाव आहे सतीश सनस, गाव आहे असरे, तालुका आहे वाई, जिल्हा आहे सातारा. एक चांगला स्ट्रोक इथे मात्र खेळलाय. फेक केली जाईल. 2 धाबा इथे मात्र अंकित होतील या बॉलवरती. आणि कित्येक वेळा सतीश सनस आणि ज्या प्रकारे आपण दत्ता मोहिते यांची चर्चा करतोय, वाई भागातून कित्येक वेळा समोरासमोर आले. ज्यावेळेस दत्ता मोहिते दह्याट संघाच्या माध्यमातून खेळायचे आणि सतीश सनस आसरे संघाच्या माध्यमातून, त्या ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येक वेळा समोरासमोर आलेत, परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये समोरासमोर आहेत. याही बॉलला चांगला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र लॉंग लेगला फेक केली जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा धावफलकावरती 2 धावा अंकित होत आहेत. हा क्लास आहे दत्ता मोहिते यांचा. एकेरी दुहेरी धावांचं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवसंजीवनी देण्याचं काम हे बॅट्समन करतायत. धावफलकावरती जातो, धावा लागल्या. 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अंती 19 धावा धावफलकावरती. तर आपण चर्चा करतोय राहुल द्रविड बद्दल. एक उच्च शिक्षित खेळाडू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लाभला. शेवटचे 15 मिनिटं आहे आणि राहुल द्रविड शाळेपासूनच हुशार असणारा हा खेळाडू बँगलोरच्या G-SEP कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA पास आउट होणारा राहुल द्रविड आहे. म्हणजे उच्च शिक्षित खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लाभले. त्यानंतर तुम्ही अनिल कुंबळे घ्या. अनिल कुंबळे एक मेकॅनिकल इंजिनियर होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यांनी खेळलं. म्हणजे असे कित्येक खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांचं शिक्षण उच्च शिक्षित आहेत आणि क्रिकेटला लाभलेले ते रत्न आहेत. त्याच्यामध्ये दत्ता मोहिते जावली तालुक्यामधून नाव आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विशाल जाधव. या बॉलला हा वेध खेळलाय समोरच्या दिशेने. हा स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावाचा एक वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. डीजे. विशाल जाधव, पोकळे खांबिल गावचा. हो, काय स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलंय, परंतु एक धाव निश्चित मिळेल. परंतु प्रेक्षकांची मनं जिंकतोय. सफल झाला, गुडघ्यावरती खाली बसला आणि त्यानंतर या स्ट्रोकला त्याने खेळलं. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र दत्ता मोहिते बॅटिंग मार्क वरती. या बॉलला चांगली दिशा. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये आहे, परंतु एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. चला, यानंतरची मॅच आहे रेंजर्स 11 विपक्ष सोळशी लायन्स. टॉस साठी या. उजव्या बाहेरचा बॉल. यस पंचांचा इशारा. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती येते. थोडस प्रेशर आहे किरण जाधवच्या डोक्यावरती. हात्रेवाडीचा हा खेळाडू चांगली बॉलिंग केली आतापर्यंत याही खेळाडूने. या बॉलला हा वेध खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. इथे मात्र झील सुटली आहे.
झेल सुटल्यानंतर धावा अंकित झाल्यात 6. येतोय षटकार. चौतीस जबा धाव फलकावरती लागल्या. 34. अजूनही 2 बॉल प्रगतीपथावरती असतील. इथे मात्र चुकी करतोय, झडप घालण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. अतिशय चांगली बॅटिंग विशाल मैदानाच्या आतमध्ये करतोय. पोकळे खांबील संघाचा हा खेळाडू. डाव त्याने सावरलाय. दत्ता मोहिते यांच्या बरोबर एक चांगली पार्टनरशिप तो करतोय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल या ओव्हरमध्ये. चांगली धावसंख्या आहे 3 षटकामध्ये आतापर्यंत उभी केली आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाने. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीड झाले, परंतु तदनंतर 2 क्षेत्ररक्षकांनी हा बॉल फील्ड केला. 3 षटकांच्या अंती स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघ जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका दोन्ही संघ. स्पर्धा आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग 2021 पर्व 3 दिवस 2 आपल्या समोर. आजच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच आपल्या समोर आहे. कालच्या दिवसामध्ये ज्या मॅच अपूर्ण राहिल्या होत्या त्याच्यामध्ये ही एक मॅच होती, ती मॅच आपल्या समोर आहे. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4चं षटक आपल्या नावी घेऊन सागर सपकाळ बॉलिंग मार्क वरती. विंगळे गावचा खेळाडू क्रमांक 4चं षटक आपल्या नावी घेऊन. या बॉलला आता मात्र चांगली दिशा. क्षेत्ररक्षक सी कॉर्नर वरतून धावत येतील. सतीश बॉल वरती येत आहेत. एकदा इथे मात्र अंकित केली आहे या बॉल वरती, परंतु चांगली धुरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून बघायला मिळते. विशाल जाधवची चांगली बॅटिंग आहे. पोकळे खांबील संघाचा हा खेळाडू चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. निघालाय सागर सपकाळ. बॅकफुट वरती जाऊन चांगली दिशा. बॉलने गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला. सीमारेषा पलीकडे मिळती धावा 4. येतोय चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये रन्स होताना दिसत आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीच्या मॅचेस मध्ये खूप कमी रन्स बघायला मिळाल्या. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. बाकीचं काम क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मधून येऊन सागरने अतिशय चांगली झेल पकडली. पॉइंट रिझन मधून धावत आले आणि तदनंतर या बॉलला गॅदर केला. विशाल जाधव पोकळे खांबील संघाचा खेळाडू माघारी चालला. एक चांगलं योगदान याने दिलं. 6 बॉल मध्ये 18 धावा याने आपल्या संघाला योगदान दिले स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. क्रमांक 5 वरती सागर कदम मैदानाच्या आतमध्ये येतोय. कालच्या दिवसामध्ये सागर कदमने मॅच टाय करण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं होतं. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु कौतुक करेन सागर सपकाळचं. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. एक चौकार नक्कीच त्याने खाल्लाय. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेला हा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग अंतर वर्तुळामध्ये आहे. थोडंसं वाईडिश तैनात केलाय. ज्या प्रकारे आपण चर्चा करतो शॉर्ट
फाईन लेग असतो त्या रिझनमध्ये या खेळाडूला तैनात केलाय. एकदा इथे मात्र अंकित होतीये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दत्ता मोहिते सज्ज होतील. कशा प्रकारची बॅटिंग इथून पुढे ते करतील पाहणं उत्सुक्याचं असेल. अनुभव खूप सारा मोठा गाठीशी आहे. हो इथे मात्र पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगला फेक करतील. या खेळाडूची ही स्ट्रेंथ आहे. ज्या वेळेस आपण दत्ता मोहिते यांच्याबद्दल चर्चा केली, पॅडल स्वीप असेल, स्वीपचा स्ट्रोक असेल, तदनंतर पाठीमागच्या दिशेला दिल स्कूप असेल, चांगल्या प्रकारचे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून या रिझनमध्ये बघायला मिळालेत. फाईन लेगचं रिझन, तदनंतर डीप स्क्वेअर लेगचं रिझन, डीप मिड विकेटचं रिझन, या क्षेत्रामध्ये चांगली बॅटिंग दत्ता मोहिते यांनी आतापर्यंत केली आहे. बॉल येऊ दिला, तदनंतर या बॉलला खेळलाय. थोडंसं टायमिंग फसलं, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही, परंतु एक धाव या बॉलवरती अंकित होते. कौतुक करेन सागरचं. षटक क्रमांक 14 संपलं. स्वर्गीय आनंद स्मृती 11 जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. म्हणजे शेवटचं षटक इथे मात्र स्लॉग ओव्हरचं प्रगतीपथावरती इथून पुढे मार्गस्थ असेल, परंतु 4 ओव्हरच्या अंती 45 धावा फलकावरती. त्याचबरोबर लेजंड कॉमेंटेटर संतोषजी शिंदे सरांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचंही स्वागत KSK प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये आम्ही स्वागत करतो. स्लॉग ओव्हरचं हे शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला बघायला मिळेल. 45 धावा धावफलकावरती लागल्यानंतर एक फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाचा राहील. जमेची बाजू ही आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघासाठी की दत्ता मोहिते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेत. त्यांच्या जोडीला सागर कदम मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बॉलिंग मार्कवरती जितू मोरे, एक नामांकित गोलंदाज जितू मोरे गोलंदाजी मार्कवरती. 1 गाव 11 मधून जितूने चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. वारसोळी देव संघाच्या माध्यमातून खेळणारा खेळाडू. एक शेवटचा कॉल, स्पीडअप घ्या. या बॉलला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. चुकी होतीये क्रिकेटमध्ये, चुकीला माफी नाही. मिळतोय षटकार, साधावा डीजे. नक्कीच इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चूक झाली आणि इथे मात्र 6 धावा अंकित झाल्या. षटकार आलाय 51 धावा. दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. शेवटचं षटक आहे, याच्यामध्ये पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. अनेक खूप 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 मोठ्या खुल्या गटाच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू दत्ता मोहिते फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. शप्पल होऊन ज्या प्रकारे स्वीप आणि पॅडल स्वीप खेळतात, एकदा इथे मात्र अंकित केली आहे. बावन्न धावा धावफलकावरती लागल्यात. जितू मोरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. वारसोळी देव संघाचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. या संघाच्या माध्यमातून त्यांनी चांगली भूमिका बजावली आहे. या बॉलला हवेत खेळलाय. उंची जास्त, एलिव्हेशन, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. ते मात्र परतावं लागेल. सागर कदम या खेळाडूला परतावं लागेल. सतीश सनस बॉलच्या खाली, सेफ हँड.
दाखवलं. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत दत्ता मोहिते यांनी केली आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये. त्यांनी हा षटकार खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन क्षेत्ररक्षक लॉंग अपला आहेत, फेक करतील. 2 धावा इथे मात्र या बॉल वरती आपण अंकित करतोय. 60 धावा धावफलकावरती लागल्या. चला टॉस साठी मी आमंत्रित करतोय रेंजर्स 11 व्ही पक्ष सोळशी लायन्स. टॉस आपण करतोय. एक शेवटचा कॉल. इनिंग संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होईल. या बॉलला बॅटची कडा, बॉल चाललाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप लांबून आलेत बॉल वरती. तिसऱ्या धावेचं जोखीम घेतलं गेलं की काय. 3 धावा या बॉल वरती अंकित झाल्या. 63 धावा इथे मात्र बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाने 64 धावांचं लक्ष ठेवलंय लॉर्ड शिवा ठाणे संघासमोर. येणारे बॉल 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 64 रन हे मॅचचं समीकरण लॉर्ड शिवा ठाणे संघासमोर असेल. तर टॉस आपण करतोय रेंजर्स 11 व्ही पक्ष सोळशी लायन्स. दीपकजी कदम रामेघर यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे मात्र आम्ही करतोय. टॉस आहे सोळशी लायन्स बी पक्ष रेंजर्स 11. कन्फर्म सेमीफायनल. चला टॉस साठी या. टॉस आपण करतोय रेंजर्स 11 बी पक्ष सोळशी लायन्स असा टॉस करतोय. टॉस केला जाईल. आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग 2021 शेवटचा फायनलचा दिवस. तर टॉस केला जाईल इथे मात्र. जो टॉस खाली पडला जाईल तो ज्या संघाचा नाम उल्लेख असेल त्या टॉस वरती तो संघ विजयी. स्पिन केला जाईल कॉइन. रेंजर्स 11 टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं की रेंजर्स 11 संघाचा खेळ चांगला राहिलाय. तिसऱ्या मॅच मध्ये काय प्लॅनिंग आहे. टॉस जिंकलाय. प्रथम आणि क्षेत्ररक्षण करेल. प्रथम क्षेत्ररक्षण कराल. कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश तुम्ही संपादित कराल. सोळशी लायन्स संघ सोळशीसाठी मॅच खूप महत्वाची आहे. सकाळचं क्षेत्र असल्यामुळे जरा स्कोर जरा आम्ही कमी रोखण्याचा प्रयत्न करेन आम्ही त्यांना जरा. टीम मध्ये काय चेंजेस तिसऱ्या मॅच मध्ये. टीम मध्ये एखादा चेंज करेल आम्ही. आता तरी टीमचे आम्ही सकाळी झालेलो आहे त्यामुळे जरा टीमची बसेल आणि विचार करेल. नक्कीच टीम मध्ये एखादा चेंजेस आम्ही करू. तदनंतर मी जाणार संतोष सर. एक मॅच तुम्ही हारले, एक जिंकले, महत्वपूर्ण मॅच असेल. कशा प्रकारचं प्लॅनिंग केलंय सोळशी लायन्स संघाने. नाही, प्लॅनिंग खूप चांगलं आहे आणि बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अर्जुनने ज्या पद्धतीने काल 6 चेंडूमध्ये 27 धावा पहिल्याच षटकामध्ये ठोकल्या होत्या आणि त्याची बॅटिंग, प्रशांतची बॅटिंग महत्त्वपूर्ण राहील. 2-3 बॅट्समनना इथे चांगले रन्स करावे लागतील कारण साईड खूप चांगली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दोन्ही मॅचेस जिंकल्यात. त्यांची तिसरी लढत आहे. प्रेशर आमच्यावरती आहे परंतु आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रेशर घेणार नाहीत. नॅचरल गेम खेळताना सगळे खेळाडू पाहायला मिळतील. बॅटिंग आहे तर या ठिकाणी नक्कीच 70 ते 75 धावा बोर्डवरती लावले जातील. नक्कीच प्रयत्न आहे. 70 ते 75. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघ नायकांना देतो आम्ही आणि त्यांच्या टीमला मान्यवरांना विनंती करतो की आपण विराजमान व्हा. तर जाऊया 64 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. लॉर्ड शिवा ठाणे संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचे बॅट्समन उतरतील. तर या आपण ऐकूया या 64 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. 30 बॉल काय सांगून जातील. कोणता संघ मॅच विजय होईल. तुम्हाला घेऊन जातो गणेशजी शिंदे. KSK टेनिस बॉल क्रिकेटचा एक बुलंद आवाज. इथून पुढचा आवाज त्यांचा असेल या मॅच साठी. दीपक कदम रामेघर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय.
तर धन्यवाद. ज्यांचा आवाज मित्रांनो ऐकत होतो आपण निलेशजी मर्डेकर, सातारा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज, ज्यांच्या माध्यमातून KSK वाई टेनिस क्रिकेट असू द्या, जावली टेनिस क्रिकेट असोसिएशन असू द्या, पाटण टेनिस क्रिकेट असोसिएशन असू द्या, सर्व असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज घुमघुमतो ते आमचे सहकारी मित्र निलेशजी मर्डेकर यांचा सकाळपासून आवाज आपण ऐकत होता मित्रांनो. थँक्यू निलेशजी, आपण बहुमूल्य वेळ आम्हाला देता या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईन या खऱ्या अर्थानं KSK प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. स्पीडअप करा मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. 64 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये द लॉर्ड सिवा ठाणे या संघाचे सलामीवीर एका बाजूला असेल रोहिदास कदम, तर दुसऱ्या बाजू रोहिदास कदम गोगवे, मॅन फ्रॉम गोगवे गावचा, तर दुसऱ्या बाजूला नॉस्टॅक एंडला खऱ्या अर्थानं सितारा पाहतोय आपण वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचा. पहिला चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, परंतु वन बाउन्स क्षेत्ररक्षण कलेक्ट केलं जाईल. त्या दरम्यान सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर मित्रांनो नॉस्टॅक एंड बद्दलचं सांगत होतो, कारण ज्या खेळाडूचा आज वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन असू द्या, नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या, ज्या नावाचा बोलबाला आहे आणि द लॉर्ड सिवाची खरी मदार 25 मिनिटं असतील आपल्याकडे, लक्षात ठेवा. 10.57 ला चेंडू पहिला फेकलाय तुम्ही. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. इथे मात्र कौ कॉर्नर रिजन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धबेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 3 धावसंख्या जाऊन धावफलकावरती पोहोचतीये. 64 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला असेल स्वर्गीय आनंद स्मृती 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय द लॉर्ड सिवा ठाणे. या 2 संघांच्या दरम्यान तुल्यबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये या नवी मुंबईच्या 40+ संजय अंकल 40+ घनसोलीच्या मैदानातून ही स्पर्धा इव्हेंट फॉर्च्यूनच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंटच्या, आणि त्या दरम्यान इथे मात्र लाऊड अपील केली जाते आहे. थोडासा पॅडवर चेंडू आदळला, त्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू कमलेश शिंदेच्या हातामध्ये स्थिरवला. डॉट डिलिव्हरीची सांगता झालेली पाहायला मिळाली मित्रांनो. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं 64 धावांचं आव्हान पेलत असताना सलामीची जोडी. तर या ठिकाणी काय पा कव्हर रिजन मधून काय आपलातून टायमिंग प्रॉपर पटका, सतीश सनस ब्रँडेड पटका, 4 धावा डीजे. मास्टर इथे मात्र द लॉर्ड सिवाचे ओनर अर्थातच योगेश शेडगोपाळ यांच्याकडून संघासाठी मेजबानी आहे. सलग 3 षटकार 2,500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या टीम मधल्या बॅट्समन साठी. तर मॅच विनिंग पारी सतीश सनसने खेळली, तर 3,000चं पारितोषिक आलंय. इथे बॅटची एज, ते चेंडू मात्र जातोय थर्डमॅन रिजन मधून. दंदन 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 चेस केलं जात आहे. चेंडूचे सरसे होते, येतोय सतीशच्या बॅट मधून चौकार डीजे. इथे मात्र सतीश सनस आपला क्लास दाखवतोय. इथे मात्र सागर कदमला काहीतरी चेंजेस करावे लागणार आहेत. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. सतीशला रोखावं लागेल. आता मात्र पहा इथे सन्मान, ही खऱ्या अर्थाने एका क्लास खेळाडूची. ओ डायरेक्ट हिट केला गेलाय. लाऊड अपील पंच नक्कीच इथे मात्र धड अंपायरची मदत घेत आहेत. तर नक्कीच ऑपरेटरना मी विनंती करेन आणि आमचे पंच सिनियर पंच शिवरामजी वैती सर यांना विनंती असेल, आपण सर या डिसिजन साठी आपलं योगदान खूप महत्वाचं असेल, कारण खूप महत्वाची मोठी विकेट आहे. कारण सतीश सनस सारखा मोहरा. इथे मात्र काय घडणार, स्वर्गीय आनंद स्मृती 11च्या जाळ्यामध्ये पडणार का,
थोड्याच वेळामध्ये उत्तर आपल्या समोर असेल. इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो. त्या दरम्यान जाईन खऱ्या अर्थानं कालपासून एका दैदिप्यमान सोहळ्याचं आयोजन या क्रिकेट आणि इथे मात्र डिसिजन येत आहे नॉट आउट. क्रीज मध्ये सुरक्षित सतीश सनस दाखल झाल्यात. एक धाव मात्र इथे अर्जित केली गेली आहे. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. 64 धावांचं आव्हान पेलत असताना सावध सुरुवात म्हणावी लागेल. सावध सुरुवात. हा सर 25 मिनिटं आहेत मित्रांनो तुमच्याकडे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे संघनायकांनी. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले सतीश सनसच्या माध्यमातून घेतला गेलाय, परंतु समोर गोलंदाज आहेत खऱ्या अर्थानं जावली विभागातलं क्रिकेट ज्यांनी गाजवलं, ज्यांच्याकडे आदर्श खेळाडू म्हणून पाहिलं जातं, जे आज 40+ जावलीचं नेतृत्व करतायत ते खऱ्या अर्थानं दत्ता मोहिते, एक चाणाक्ष गोलंदाज. यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ द बेस्ट असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण स्ट्राईक एंडला खऱ्या अर्थानं वाईट टेनिस क्रिकेटचा सितारा, वाई म्हणायला खरोखर थोडंसं वेगळं वाटेल, कारण आज नवी मुंबईचं क्रिकेट सुद्धा तन्वी इलेव्हनच्या माध्यमातून सतीश सनस गाजवताना पाहायला मिळतात. शॉर्ट पिच चेंडू पुल अनसक्सेसफुल नाही, सक्सेसफुल होतोय. इथे स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू 1-2 बाऊ सीमा रेषा पार. डीजे बॅट चेंजेस मला वाटते सतीश सनस, आणि सतीश सनसला मित्रांनो तुम्ही शॉर्ट पिच चेंडू खेळू शकत नाहीये, कारण पॉवरफुल फटके ज्या वेळेस सतीश सनसच्या बॅट मधून पुल फटके येतात नक्कीच 99% सीमारेषे पार गेलेले पाहिलेत. इथे सतीश सनस बरोबर खेळत असताना वेगळं तंत्र अवलंबावं लागेल आणि ते दत्ता मोहितेंना नक्कीच अवगत आहे, कारण एक सिनियर खेळाडू आहेत, ज्यांनी जवळजवळ 25 ते 30 वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. इथे जोरदार पार केलाय, परंतु डीप विकेट बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं. ही आहे क्रिकेटची रंगत, ही आहे क्रिकेटची मजा, कारण खऱ्या अर्थानं 11 खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात, परंतु असंख्य चाहते मात्र त्यांचा हा खेळ पाहतायत. 2 धावे बरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर दुसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षक अल्लाउड असेल आणि पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे या स्पर्धेच्या दरम्यान. कालपासून सुरेख कामगिरी या पॅनलचं आम्ही केएसकेच्या वतीनं खूप 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 आभार मानतोय. 5 जागा बनवली, इथे क्षेत्ररक्षक तैनात, खूप चांगला ऍपेट दिला, परंतु झेल मात्र पकडू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. मला वाटतं तिथे झेल टिपणं खूप गरजेचं होतं, कारण सतीश सनसारख्या खेळाडूला परतावावं लागेल तर तुम्ही मॅच मध्ये इन राहू शकता. कित्येकदा आश्रे 11 संघाच्या बाबतीमध्ये विचार केला, शेवट फिनिशर म्हणून ज्याची ख्याती आहे, 07 जर्सी नंबर सुद्धा वापरतात सतीश सनस. तर पुन्हा एकदा दत्ताजी निघतायत त्या साईडला होता. आता पहा काय सुरेख चेंडू, ब्लॉक होल चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, परंतु जिगर लागते मित्रांनो. सतीश सनसला फुललेन चेंडू फेकायचा आहे, कारण आज पाहिलं गेलं तर हेलिकॉप्टर सुद्धा सतीश सनस अतिशय बहारदार खेळतात, परंतु दत्ता मोहिते एक अनुभव आणि अनुभव इथे आपला पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. मात्र जागा बनवले, डान्सिंग ग्राउंड, काय घुटना टेक पटका, सुरेख पटका, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. चौकार. डीजे
थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, मधुर आवाज, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सतीश सनस ब्रँडेड फटका येतोय, 6 धावा. डीजे समीकरण असेल द लॉर्ड शिवासाठी, परंतु इथे मात्र स्वर्गीय आनंद स्फूर्ती 11 संघ काय माइंड असेल. कमलेश शिंदे इथे मात्र आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. विशाल शिंदे कृषी आमच्या गावाकडून आमच्या संघाकडून खेळ बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्या गावचे ओनर त्याच गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय अनंत स्फूर्ती 11 संघ, चला प्लीज स्पीडअप करा. वारंवार आपल्याला सूचना आम्ही देतोय आमचं, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला 2 मॅचेस एक्स्ट्रा कालच्या राहिलेल्या करायच्यात कलेक्ट. मित्रांनो प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर विशाल गोलंदाजी मार्क वरती समोर असेल या ठिकाणी रोहिदास कदम, मॅन फ्रॉम रामेघर गोगवे, सॉरी. ओ इथे मात्र काय यू मिस, लेग स्टंप वाकवला. इथे मात्र पहिला चेंडू, सुरेख चेंडू, बॅक टू पवेलियन, रोहिदास कदम. डीजे ची तुम्हाला सर्व माहिती आहे. आजूबाजूला आपला त्रास झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्या, कारण आता पाहिलं गेलं तर 10वीचे एक्झाम सुद्धा चालू आहे, त्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये याची आपण नक्कीच काळजी घेऊ. तर प्लीज विनंती असेल खेळाडूंना थोडंसं आमचा टाइम वाचवा मित्रांनो, वारंवार आपल्याला रिक्वेस्ट करतोय आम्ही. तर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, खऱ्या अर्थानं चिखली गावचा हा स्टार खेळाडू अर्थात सागर जाधव मैदानाच्या आतमध्ये. किंग सागर म्हणून KSK मध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी आता असेल द लॉर्ड सिबाची, ज्याने कित्येक स्पर्धा चिखली गावाला जिंकून दिल्यात. ओ काय क्लास दाखवतोय. यू मिस, आय डेफिनेटली हिट, बॅक टू बॅक दुसरा क्लीन बॉल. विशाल शिंदे हॅपी झाला. डीजे या ठिकाणी संजयजी संकपाळ वेंगळे गावचे आमचे समालोचक यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे ऑन हॅट्रिक. हॅट्रिक हॅट्रिक चेंडू असेल विशालचा, परंतु समोर असेल KSK आयकॉन वसंत शिंदे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. पूजा एंटरप्राइजेसचे सन्माननीय मालक वसंत शिंदे यांच्याकडून विशालसाठी हॅट्रिक चेंडू, परंतु समोर असेल KSK आयकॉन खेळाडू सागर सकपाळ, मॅन फ्रॉम वेंगळे 11. आज मात्र खेळतोय द लॉर्ड शिवासाठी. बेस्ट इनिंग खेळावी लागेल, कारण समोर सतीश सनस आहे, मोठा नाव आहे, मोठा खेळाडू समोर उभा असताना इथे इनिंग मात्र लडखडताना पाहायला मिळते. प्लीज स्पीडअप करा, वेळ वाया घालवू नका. हाय व्होल्टेज चेंडू.
ओ इथे स्वतःच नक्कीच प्रयत्न केला परंतु अपुरा पडला म्हणेन. इथे मात्र 1000 रुपये गेले स्वतःच्या हातामधून घालवले असं म्हणेन विशालनी. परंतु महत्वाचं आहे इथे मात्र द लॉर्ड सिबासाठी सतीश सनसला स्ट्राईक एंडला आणणं. इथे मात्र सागर असेल सतीश सनस असतील यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी सकाराम शेठ यांच्याकडून 501 रुपये आले. तसेच द लॉर्ड सिवाचे ओनर योगेश शेठ यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक अवेलेबल आहे, व्हॅलिड आहे. आणि मॅच फिनिश सतीश सनस 3000चं पारितोषिक आहे आपल्यासाठी, कारण अवाक्यामध्ये आहे मॅच असं म्हणायला हरकत नाहीये. धावावरती आहे 31. लॉस फॉर 2 विकेट्स द लॉर्ड सिवा ठाणे. 15 चेंडू 33 धावा माइंड मध्ये सेट असेल. ओ इथे पहा सरळ फटका परंतु लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे, दस्तक देतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. आज दिसती का सातारा जिल्ह्यातून आयकॉन म्हणून केएसके मध्ये खेळतोय सतीश सनस, दाखवतायत आपला क्लास. ओहो बिग बिग इथे मात्र सुरेख ब्रँडेड फटका, सतीश सनस ऑन फायर. डीजे परंतु प्राइज अजिबात माइंड मध्ये नसतंय सतीश सनस यांच्या, कारण एक फिनिशर काय करतो हे सतीश सनस यांच्याकडे पाहिल्यानंतर वारंवार आम्हाला त्याची जाणीव होते. पुन्हा विशाल, आता प्रेशर तर आलंय का, मोठा खेळाडू समोर असल्यानंतर प्रेशर असतंय. इथे मात्र फुलटॉस होता, म्हटलं असतं तरी फाईन लेगला 4 गेल्या असत्या, परंतु शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक माझ्याकडे हवी आहे. काय माइंड सेट आहे सतीश सनस यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. धाव संख्या जाऊन पोहोचले 42 धावा 42, 12 चेंडू 22 धावा. आणि समीकरण असेल मिळतं जुळतं असेल, परंतु सतीश सनसची खूप महत्वाची भूमिका असेल. जाऊया त्या दरम्यान डीजे की ओर. थोडस स्पीडअप करा प्लीज. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत, अन्यथा अजून जे टार्गेट आहे ते कमी होईल 2 धावांनी. याची दक्षता घ्या स्वर्गीय आनंद स्फूर्ती 11 संघाचे संघनायक, कारण जे नियमावली आहे त्याचं काटेकोरपणे आजच्या दिवसामध्ये आम्ही पालन करणार आहोत. 12 चेंडू 22 धावा समीकरण असेल द लॉर्ड सिबासाठी. काय घडणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, एक्सप्रेस कामी येणार का, इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण जावली विभागातील खऱ्या अर्थानं नामवंत खेळाडू ज्यांनी 40+ आता नेतृत्व स्वीकारलंय, परंतु त्याच्या पहिल्या जावलीचं क्रिकेट खूप गाजवलंय असे दत्ता मोहिते यांच्या हातामध्ये चेंडू आहे. खूप महत्वाचं षटक असेल मित्रांनो इथे आनंद स्फूर्ती 11 साठी, कारण ह्या षटकामध्ये जर सतीश सनसला रोखण्यामध्ये यशस्वी झाले दत्ता मोहिते तर नक्कीच पारडं मात्र दोन्ही साईडला झुकेल. परंतु जर सतीश सनस शेवटच्या षटकापर्यंत खेळतायत तर नो डाऊट इथे मात्र मॅच मात्र द लॉर्ड सिवाच्या बाजूने झुकलेले असेल. कारण 12-22, कारण बेस्ट फिनिशर म्हणून आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांची ख्याती आहे असे सतीश सनस मात्र इथे ऑन स्ट्राईकला आहेत. आता एंड मात्र दत्ता मोहिते यांनी चेंज केलाय, कारण माइंड सेट असणं खूप महत्वाचं असतंय क्रिकेट खेळत असताना मित्रांनो. इथे मात्र एंड चेंजचा फायदा कारण मला खेळवायचंय सतीश सनसला तर नक्कीच पॅड लाईन गोलंदाजी करावी लागेल.
ही तंत्र अवलंबलंय दत्ता मोहिते आणि एक्सपिरियन्स का महत्वाचा आहे हे मात्र इथं दिसतंय. आता समीकरण असेल 11 चेंडू 22 धावा, विजयाचं समीकरण द लॉर्ड सिबासाठी. ओहो काय मुवमेंट आहे पा, अतिशय बहारदार आउटस्विंग गोलंदाजी. इथे मात्र विचार करायला लावलाय. काय युद्ध पाहायला मिळत आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट. दोन खेळाडू, एक वाई टेनिस क्रिकेटचा सितारा तर एक जावली टेनिस क्रिकेटचा सिनियर सितारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ओहो इथे मात्र दाद मागितली जाते, परंतु पुन्हा एक डॉट चेंडू. काय इथे मात्र क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं मित्रांनो, हे 3 चेंडू सांगून जात आहेत. दत्ता मोहिते हॅपी झालेत. इथे सतीश सनसला चेंडू काही समजत नाहीये, मुवमेंट प्राप्त होते चेंडूची आणि ही खासियत आहे दत्ता मोहिते यांची. डान्सिंग राऊंड इथे एज लागली आहे, काय करणार. फाईन लेग शॉट्स, फाईन लेगला नक्की क्षेत्ररक्षक कमलेश शिंदे स्वतः कर्णधार. एक धाव आली परंतु 4 चेंडू खाले. इथे मात्र आता समीकरण बदलले. 8 चेंडू 21 धावा, ती कॅपॅसिटी आहे सतीश सनसची. हे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघनायकाला माहिती आहे. कित्येकदा शेवटच्या 3 चेंडूवरती षटकार मारून आपल्या आश्रे 11 ह्या 1-11 ह्या फॉर्मेट मध्ये खेळत असताना विजय मिळवून दिल्यात. तो खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेटचा सितारा सतीश सनस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि मी मगाशी सांगितलंय जोपर्यंत सतीश सनस मैदानात आहेत शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा आम्ही भाकीत करू शकत नाहीये. परंतु आता मात्र KSK चा आयकॉन अर्थातच सागर सकपाळ मॅन फ्रॉम वेंगळे 11. ओ इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल धरणीला दान केला जातोय. इथे चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. झेल तर सोडला, त्याचबरोबर 2 धावा सुद्धा समोरच्या संघाला म्हणजे द लॉर्ड सिबाला बहाल केल्या असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. काय समीकरण अक्षय, किती चेंडू किती धावा. 7 चेंडू 7-19, 7 चेंडू 19 धावा. काय मॅच आणले दत्ता मोहिते. का शेवट निर्णायक षटक सेकंड ओव्हर दिला दत्ता मोहितेंना, हे मात्र इथं संपूर्ण प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. का आज खऱ्या अर्थानं जावली क्रिकेटमध्ये एक सन्मानाचं स्थान आहे दत्ता मोहिते यांच्याकडे, हे मात्र इथं प्रखरपणे जाणवतंय. सागरला या चेंडूवरती काहीतरी करावं लागेल. या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित आहे. काय करणार. इथे जोरदार प्रहार तर केला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक सुनील शिंदे, चेंडू खाली, लॉंग ऑनला टिपलं जात आहे. बॅक टू पवेलियन सागर सकपाळ डीजे. पद आलाय. मला वाटतं 103 मिनिटं राहिल्यात आपल्या कॅल्क्युलेशन नुसार. 19:57, 4 मिनिटं राहिल्यात आपल्यासाठी. अन्यथा 2 रन्स टार्गेट मधून कमी होतील याची दक्षता घ्या आनंद स्फूर्ती 11 संघ नायक. कारण आजची नियमावली आहे, आज जे काटोकारपणे आम्ही पालन करणार आहोत, कारण आम्हाला 2 मॅचेस एक्स्ट्रा आजच्या दिवसामध्ये आहेत मित्रांनो. प्लीज सहकार्य करा. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जातोय. राज कदम मॅन फ्रॉम गोगवे. आणि या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं माथेरान क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं नाव गाजवलंय. तो खेळाडू मात्र इथे गोलंदाजी मार्क वरती, परंतु समोर आहे वाई टेनिस क्रिकेटचा बाहुबली, एक बेस्ट फिनिशर सतीश सनस. 6 चेंडू 19 धावा, 6 चेंडू. काय मॅच आहे, काय रंगत वाढले क्रिकेटची मित्रांनो. प्रेक्षकांची सुद्धा इथे गर्दी वाढायला लागली. आजचा सुट्टीचा दिवस आहे आणि उत्तर तर मैदान फुल झालेलं पाहायला मिळेल. परंतु जाऊया शेवटचे हाय व्होल्टेज 6 चेंडू. कोणाच्या पारड्यामध्ये विजय संपादन होणार ही ठरवणारी बॅटिंग असेल सतीश सनस यांची. उलटा चेंडू भिरकावून दिलाय परंतु काऊ कॉर्नर रिझन, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विशाल शिंदे झेल टिपतोय. सतीश सनसला परतावं लागेल. मोठा हादरा द लॉर्ड सिबासाठी. सतीश सनस बॅक टू पवेलियन डीजे.
शांतता आहे, कारण बेस्ट फिनिशर मात्र तंबूच्या आश्रयाला पहिल्या चेंडू परतल्यात. परंतु इथे आता जितू मोरे आणि नवीन फलंदाज स्वतः कर्णधार नितीन घाडगे मैदानाच्या आतमध्ये. राज कदमने आपल्या कामगिरीत चोख बजावले. फुलटॉस चेंडू होता, परंतु सतीश सनस तो सीमारेषा पार करू शकले नाहीयेत. 5 चेंडू 19 धावा, 5 चेंडू समीकरण आहे द लॉर्ड सिबा ठाणे या संघासाठी. ओ जितू मोरे प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का तिथपर्यंत. इथे मात्र कव्हर आणि मिड ऑफच्या मधून सुरेख फटका, चेंडू सीमा रेषा पार. चौकार डीजे. स्पीडअप करा. 15 धावा 4 चेंडू, 4 चेंडू 15 धावा. काय समीकरण आहे, काय घडणार. जितू मोरेच्या हातामध्ये 4 चेंडू आहेत आणि खऱ्या अर्थानं 3 बॉल 3 षटकारांची कित्येकदा पारी खेळले आणि सारसोळीची मॅच आम्हाला तर स्पर्धा कित्येकदा आठवते. जितू मोरे खऱ्या अर्थानं ही इनिंग पुन्हा साकारतोय का द लॉर्ड सिबा साठी. राज निघतोय पुन्हा एकदा जोरदार. आता मात्र बॅटची एज लागते. चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये जाईल 1 आणि 1 धाबेसाठी. इथे मात्र राज कदमचं कौतुक करेन का. खऱ्या अर्थानं BCC 11 गोगवे हा संघ आज राज कदम वरती अवलंबून असतो. हे मात्र राज कदम इथे या लीग मध्ये दाखवतोय. आणि आता मात्र आनंद स्फूर्ती 11 संघाची जी बॉडी लँग्वेज आहे खेळाडूंची ती मात्र उंचवलेली पाहायला मिळते. परंतु कर्णधार मात्र 3 चेंडू 14 धावा. इथे अक्षय नक्कीच अपडेट देत आहेत. खऱ्या नंतर अक्षयचं भरभरून कौतुक करायला पाहिजे. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे, आमच्या KSK मधून आज एक प्रोफेशनल गुणलेखक स्कोरर तयार झालाय आणि खूप अशी जाणकारी त्याच्याकडे असते. आता नितीन काय मारणार आहेत. इथे मात्र चेंडू डॉट आणि ते सर्टिफाईज केलं जातंय. नितीन घाडगेंना परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय, परंतु आता 2 षटकार मारून सुद्धा 2 चेंडू 14 धावा हव्या आहेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेनं भरलेलं क्रिकेट असतंय. जर एखादा चेंडू 2 चेंडू 14 धावा समीकरण आहे. इथे दत्ता मोहिते जे कॅल्क्युलेशन करतायत आणि एक षटक हाताळलं आणि इथेच मात्र टर्निंग पॉइंट ठरलं, कारण सतीश सनस सारख्या खेळाडूला उभं केलं 4 चेंडू. ही खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट षटक ठरलं आणि तिथूनच विजय मात्र निसटला द लॉर्ड सिवाच्या हातून असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 18 चेंडू 33 धावांची मॅच आली होती, परंतु तिथून मात्र दत्ता मोहितेंनी ही मॅच आपल्या पारण्यामध्ये परतवली आहे. का एक्सपिरियन्स कामी येत असतो हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो. तर जितू मोरे 2 षटकार बॅट मधून येत आहेत का. 1 मिनिट राहिलाय राज, नाही तर 2 धावा कमी होतील तुमच्या संघाच्या. लक्षात ठेवा मित्रांनो, नियमांचं काटेकोरपणे पालन होणार आहे. उलटवाच इथे ब्लॉक चेंडू, काय गोलंदाजी आहे लाजवाब. शेवटचा निर्णायक षटक, अजून एका विकेटचा पतन. जितू मोरे परततोय. एक औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू 14 धावा. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो रेंजर्स 11 वर्सेस सोळशी लायन्स. तर ज्या संघाची क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो, आपल्या स्क्वॉड निशी सज्ज राहा आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या. वेळेचं एका मिनिटाचं आमच्यासाठी आज खूप महत्व आहे, कारण शेवट चांगला व्हावा. कारण एक मोठं प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आम्ही तयार केलं आणि ते शेवट सुद्धा जी षटकं ठरले त्या षटकांमध्ये मॅचेस व्हाव्यात, ही आमची एक माफक अपेक्षा आपल्याकडून. युवराज क्रॉस द लाईन, जोरदार प्रहार. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू फेकी होईल. 1 धाव. इथे विजय होतोय आनंद स्फूर्ती 11 हा संघ विजयी होतोय. त्या दरम्यान महादेव शिंदे आमच्या पारणेवाडीचे